बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांसमोरच तरुणानं आत्मदहनाचा प्रयत्न केला। पुंडलिक नगर पोलीस ठाण्यातील हा धक्कादायक प्रकार आहे। हेमंत जाधवला पोलिसांनी रोखल्यानं मोठा अनर्थ टळला। संभाजीनगरमध्ये हा प्रकार घडलेला आहे। तरुणानं राजकीय व्यक्तीविरोधात तक्रार देण्यासाठी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती, मात्र तक्रार दाखल न घेतल्यामुळे हा तरुण आक्रमक झाला। त्यांना सांगितलं तुम्ही चौकशी करा। चौकशी केल्यानंतर त्यांना रेकॉर्डिंग दाखवली। तर कोण डोंगरे साहेब म्हणून आहे, प्रकाश डोंगरे, गेल्या 1.5 महिन्यापासून मला फोन करून त्रास देत आहे, तू इथं ये, मला दाखव। आज त्यांना प्रूफ दाखवल्यानंतर ते माझ्याकडनं कोऱ्या पेजवर सही घेत आहे की तू कंप्लेंट पाठीमागे घे। आणि कारण फक्त एक की संजय हडोळे पाटील, ज्याला म्हणता रेणुकानगरचा, त्या माणसाने महानगरपालिकेच्या रिकाम्या जमिनीवर अतिक्रमण केले। माझा काही संबंध नसताना तो बळजबरी माझं नाव त्याच्यामध्ये आणतोय। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। विजय, या तरुणानं जो आरोप केलेला आहे ज्या व्यक्तीवरती, त्या व्यक्ती संदर्भात काही आता कारवाईला पोलिसांनी सुरुवात केली आहे? नक्कीच जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर मधील हा संपूर्ण प्रकार जो आहे तो झालेला आहे। पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये हेमंत जाधव नावाचा व्यक्ती जो आहे तो एका राजकीय व्यक्तीच्या पुढाऱ्याच्या विरोधात जे तक्रार देण्यासाठी आला होता। मला त्रास देत असल्याची तक्रार जी आहे ती देण्यासाठी ते पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये पोहोचला होता। मात्र त्या ठिकाणच्या असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी थेट त्याला धमकावलं आणि अपमानजनक जे आहे ती वागणूक जी आहे ती त्या ठिकाणी दिली। त्यामुळं सदरीत तरुण जो आहे तो संताप्त झाल्याचा पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर त्याने थेट अंगावरती डिझेल ओतत जे आहे त्या ठिकाणचा घटनेचा जो आहे तो निषेध देखील केला। आत्मदहनाचा प्रयत्न जो आहे तो पोलीस ठाण्यासमोरच केला होता। मात्र त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी वेळेतच या संपूर्ण प्रकरण जे आहे ते हाताळलं आणि जाधव याला ताबडतोब ताब्यात घेऊन त्याच्यावरती पाणी टाकून त्याला या संपूर्ण घटनेपासून जी आहे ती मोठी घटना जी आहे ती पोलिसांनी टळल्याची आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र या संपूर्ण प्रकारामुळे जे आहे ते आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित झाल्याचे पाहायला मिळत आहे। कारण एका राजकीय पुढाऱ्याला वाचवण्याच्या नादामध्ये थेट एका व्यक्तीवरती देखील अपमानवादक जे आहे त्या व्यक्तीला वागणूक दिली जात असल्याची आपल्याला पाहायला मिळत होती आणि त्यामुळे हे संपूर्ण संताप्त व या जाधव तरुणांनी जे आहे त्या आत्मदहनाचा प्रयत्न जो आहे तो थेट पोलीस ठाण्यासमोर केल्याचा पाहायला मिळत होता। त्या सदरील व्यक्तीवरती गुन्हा दाखल करावी अशी मागणी जी आहे ती देखील केल्याची पाहायला मिळत आहे। ठीक आहे विजय, तुम्ही असेच जोडलेले रहा।